जिंदाबाद आहे. उद्या उगवेल तुझ्या स्वप्नांचा सूर्य नव्याने, मग काय झाले ही रात्र बरबाद. अरे परिस्थिती विरोधात असली तरी गरुडासारखी झेप घेशील तू. परिस्थिती विरोधात असली तरी गरुडासारखी झेप घेशील तू. आहे आई बापाचा हात खांद्यावर आणि सोबत शाळेचा आशीर्वाद आहे. सोबत शाळेचा आशीर्वाद. बाजूला असं दुःख आहे की ज्या शाळेमध्ये आम्ही लहानाचं मोठं झालं, ज्या शाळेतील शिक्षकांनी, ज्या शाळेतील इथल्या सगळ्या भौतिक सुविधांनी आम्हाला घडवलं, आमच्यावर संस्कार केले, त्या शाळेला आम्ही खरं तर आता सोडून जाणार आहे. आणि या शाळेमधून आम्ही खरं तर काय काय घेतलं नाही, तर आम्ही या शिक्षकांनी आमच्या पंखामध्ये खरं तर एक बळ भरलं. जगायला स्वप्न कशी असतात ती स्वप्न आमच्यामध्ये निर्माण केली आणि आम्ही स्वप्न बघायला शिकलो. अशा या सुंदरशा कार्यक्रमासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपल्या शुभेच्छा आपल्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत. आपण त्याचा स्वीकार करावा. एका डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि एका डोळ्यामध्ये आनंद आहे. या प्रकारची आपली द्विधा मनस्थिती आहे. त्याचबरोबर या द्विधा मनस्थितीत देखील मी जास्त काही प्रास्ताविक मध्ये आपल्याला बोलू इच्छित नाही. एक फक्त शेर करता हूं. ये वक्त भी गुजर जाएगा, ये वक्त भी गुजर जाएगा, हर सपना सच हो जाएगा, बस मेहनत करते रहना दोस्तों, एक दिन नाम भी चमक जाएगा, नाम भी चमक जाएगा. शुक्रिया दोस्तों, धन्यवाद. असतील पाय जमिनीवर आणि मी आभाळाचा हात धरेन, विजयाची होईल पहाट आणि पराभवाची राख सरेल. असेल वाट कठीण कितीही पण पाऊल थांबणार नाही. असेल वाट कठीण कितीही पण पाऊल थांबणार नाही. सामर्थ्याच्या जोरावर मी नवीन अध्यायाची सुरुवात करेन. सामर्थ्याच्या जोरावर मी नवीन अध्यायाची सुरुवात करेन. तोंडाची प्रत्यक्ष तुम्ही जी आता वापरणार आहे ती उत्तरपत्रिका आहे. ही एकूण 20 पानी उत्तरपत्रिका असते. सर्वात महत्वाची गोष्ट की आपण या उत्तरपत्रिकेतील सर्व पानं तपासून घेणं अतिशय गरजेचं आहे. एखादं पान नसेल तर ते सुपरवायझरच्या लगेच लक्षात आणून द्या. विद्यार्थ्यांनी आपला जो नंबर आहे तो नंबर अंकामध्ये लिहायचा आहे. तुम्हाला जास्त डोकं चालवायचंच नाहीये. तुम्ही आज पुन्हा एकदा मी सांगतोय, घरी गेल्यानंतर आपलं रिसीट व्यवस्थित पहा. नंबर दिलेला आहे तो अंकामध्ये दिलेला असतो. त्याच्याच बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी तो इनवर्ड्स ज्याला आपण म्हणतो शब्दामध्ये सुद्धा दिलेला असतो. त्याच्यावरचा आहे असा बघून लिहा. आजचा दिवस हा निरोप समारंभाचा दिवस, आनंदाचा पण थोडासा भावनिकही आहे. गेले 5वी ते 10वी आपण ज्या शाळेत शिकलो, बागडलो, वाढलो त्या शाळेचा निरोप घ्यावा लागणार ही कल्पनाच मुळी जीवाला लागणारी आहे. ज्या शाळेने मला जीवन घडवणारे चांगले शिक्षक दिले, संस्कार दिले, अनेक चांगल्या वाईट आठवणींची शिदोरी दिली, अशा शाळा पावलीस निरोप ही गोष्ट काळजाला लागणारी आहे. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आणि झटक्यात हे 6 वर्ष संपली सुद्धा. 6 महिन्यातच संपली आहेत असं वाटतंय. आता राहिल्या तर फक्त आठवणी आणि त्याच आपण ओंजळीत घेऊन यशाचे शिखरे चढणार आहोत. कसं असतं ना, सारं काही जीवनात असतं तरी का बरं दुःख पाठीशी असतं? आनंदाचे 2 क्षण आणि दुःखाचे 4 क्षण असं का बरं ओंजळीत येतं? दुःख कितीही साठवून ठेवलं तरी ते झटकन बाहेर पडतं. कोणाला तरी निर्णय देता, ते कोणाला तरी निरोप देता ते जवळून अनुभवता येतं. आज आपण आपल्या आयुष्यातील सुंदर टप्प्याला निरोप देत आहोत, शालेय जीवनाला. सर्व गुरुजनांना सदर प्रणाम करून मी कार्तिकी पवार, आनंदी कृष्ण सातारा या वटवृक्षाच्या सावलीत आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप देण्यास उभा आहे. आता इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झाली. प्रत्येकाचे शरीर जरी इथे असली तरी मन मात्र जुन्या आठवणींना जागे करण्यात गुंग झाले. याच भरती शाळेत 5वी इयत्ते माझ्यासारख्या मातीच्या मुळाचं आगमन झालं. या मातीच्या मुळाला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात सुलापूर एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षक
हिशोबाने आमच्या बॅचने सगळ्यात जास्त स्कूल लाईफ एन्जॉय केली, कारण हे ऐकणारे आमच्याच बॅचने हे सगळ्यात जास्त ऐकलं असेल. लहानपणी आम्ही ऐकायचो की 9वी-10वीमध्ये जसं कसं इयत्ता वाटत जाईल तसं दप्तर जड होतं, पण हे कोण सांगायचं नाही की या दप्तरामध्ये वजन हे पुस्तकांचं नसतं तर आठवणींचं असतं. या आठवणींबरोबरच खूप काही प्रश्न पडले, त्यांची उत्तरं अजून मिळाली. जसं की जी.पी. जाधव सरांना माईकची काय गरज होती, क्षण आला असला तरी आठवणींचा प्रवास कधी थांबणार नाही. नमस्कार, मी स्वरा उमेश खोले. आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप अविस्मरणीय आहे, कारण आज आम्ही आमच्या शाळेला निरोप देणार आहोत. आजच्यापर्यंतच्या या शाळेच्या प्रवासात जिथे आम्ही शिक्षणाबरोबरच खेळलो, दंगा मस्ती केली, एकमेकांचे रुमर्स ऐकले, भांडलो आणि खूप सारे अनुभव घेतले. खरं तर आमच्या बॅचची सुरुवात ही आमची बॅच ही कोविड-19 मधलीच होती. तेव्हा कधी कधी ऑनलाईन लेक्चर्स होत होते तर कधी कधी आम्हाला शाळेत बोलवलं जात होतं. मला माझा माझा शाळेचा पहिला दिवस अजून आठवतोय की तेव्हा एका वर्गात मी आणि माझी एक खास मैत्रीण तेव्हा फक्त उपस्थित होतो. त्यावेळी कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे जरी आम्ही लांब लांब बसलो असलो तरी शाळेत येण्याची एक्साइटमेंट आणि एकमेकांना भेटण्याची एक्साइटमेंट ही आम्हाला तेव्हापासूनच खूप होती. ज्या शाळेच्या आवारात आम्ही बागडलो, ज्या वर्गामध्ये आमचं बालपण गेलं, आज त्या शाळेला निरोप देण्याची वेळ आली आहे. निरोप हा शब्द सुरुवात खूप जड असतो, पण आज तो घ्यावाच लागतो. मित्रांनो, खरं सांगू तर माझं आणि या शाळेचं नातं थोडं उशिराच सुरू झालं. मी इयत्ता 8वीमध्ये या शाळेत प्रवेश घेतला. नवीन शाळा, नवीन चेहरे आणि मनात होती थोडी धाकधूक. मला इथे मित्रमैत्रिणी मिळतील का, मग या वातावरणात मी रुळू शकेल का. पण आज मागे वळून पाहताना अभिमान वाटतो की तुम्ही सर्वांनी मला इतक्या प्रेमाने आपलंसं केलं की मला कधी जाणवलंच नाही की मी इथे नवीन आहे. या 3 वर्षातच या शाळेने मला इतक्या आठवणी दिल्या आहेत की जणू मी पहिल्या दिवसापासूनच इथे होतो. इथले शिक्षण, इथली शिस्त आणि तुम्हा सर्वांची साथ यामुळे ही 3 वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय वर्ष ठरली आहे. फ्राई हो गया है भेजा सर, फ्राई हो गया है भेजा. समंदर जितना सिलेबस है, नदी जितना पढ़ पाते हैं, बाल्टी जितना याद होता है, गिलास भर लिख पाते हैं, चुल्लू भर नंबर आते हैं और उसी में डूब कर मर जाते हैं. हे जो अभ्यास जो आहे हा अभ्यास जरी तुम्हाला आज एक बंधन वाटत असेल तर एक लक्षात घ्या की कलाम यांचे छान ओळी आहेत बघा. जो पढ़ाई आज आपको दर्द लग रही है, इस दर्द को झेलते रहो क्योंकि कल ये दर्द आपकी सबसे बड़ी ताकत बन जाएगी. तुमचं शिक्षण झालं, 10वी पर्यंतचं शिक्षण हे उपजीविकेचं शिक्षण नाहीये तर कंपल्सरी शिक्षण म्हणून तुमचं पूर्ण झालेलं आहे. हे शिक्षण घ्यावं ही भारताच्या राज्यघटनेची अपेक्षा होती. तर हे खेळीमेळीचं वातावरण इथपर्यंत ठीक आहे. इथून पुढचं शिक्षण जे तुम्ही घेणार आहात ते तुमच्या उपजीविकेचं शिक्षण असेल आणि या उपजीविकेच्या 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या शिक्षणावर तुमचं सगळं आयुष्य अवलंबून असेल. या शाळेच्या प्रांगणामध्ये तुम्ही खेळलात, भागडलात, मस्ती केली, त्याप्रमाणे या इथं तुम्ही यश सुद्धा संपादन केलं आणि अपयशाला सुद्धा पचवलं. असं हे स्थान या इथं तुम्ही जिंकलात सुद्धा, या ठिकाणी तुम्ही हरलात सुद्धा. आणि हे शिकवणारी ही माझी आपली शाळा माऊली 1935च्या या स्थापनेत तुमच्या माझ्यासारखे अनेक विद्यार्थी या इथं शिकून पुढे गेले. मला फक्त या शाळेचा विद्यार्थी
आणि तुम्ही सुद्धा काही दिवसांनी या शाळेचे माजी विद्यार्थी होणार आहात. मला तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे, माझ्या शाळेचा विद्यार्थी विद्यार्थिनी भविष्यामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर या समाजामध्ये शुक्र तारा लखलखणारा ताऱ्यासारखे तुम्ही दिसले पाहिजे. सरांनी मला आग्रह केल्यामुळे मी बोलतोय की बरोबर या इथं की आज आपला आनंद इंग्लिश स्कूल मधील येत्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न होत आहे. सुद्धा तुम्ही सुद्धा 6 मार्काचा पाऊस पडायचा आहे, 6 आणि 4 मारून असं आपण म्हणू, आणि आपल्या शाळेचा निकाल हा 100% लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही गोष्ट फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. ही तुम्ही कराल एवढीच मी अपेक्षा करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना